मोदी ने बोला है मुद्रा लोन मिलेगा, इसका मतलब ये तो नहीं बोला है कि सबको मिल जाएगा। होता ही नहीं है, पहले मुद्रा लोन सेंक्शन ही होना, मुद्रा लोन नहीं आपल्याकडे नाही। नमस्कार, ऑपरेशन मुद्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। गेल्या आठवड्यातील एक बातमी तुमच्या पाहण्यामध्ये आली असेल आणि वाचण्यातही आली असेल। जवळपास 4400 सरकारी पदांसाठी 8 लाख उमेदवारांनी अर्ज केल्याची ती बातमी होती आणि ही बातमी बेकारीचे एक भयानक असं वास्तव खरं तर दाखवून देत होती। एवढी बेकारी आहे तर मग सरकार नेमकं करतं काय असा प्रश्न साहजिकच तुमच्या मनामध्ये आला असेल। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस हे तर आम्हीच कसा सर्वाधिक रोजगार उपलब्ध करून देत आहोत याचे गोडवे गात असतात। अनेक योजनांचा दाखला देत हजारो लाखो रोजगार दिल्याचं म्हणतात, पण प्रत्यक्षात वस्तुस्थिती तशी आहे का? बेकारी प्रचंड वाढते। शिकलेले कुशल तरुण नोकरी आणि काम धंद्यासाठी आतुर होऊन बसलेले आणि त्यांच्या या असहाय्यतेकडे सरकार, प्रशासन, बँका कसं बघतंय याचा पर्दाफाश आज आम्ही करणार आहोत। हे ऑपरेशन मुद्रा पाहिल्यानंतर तुम्ही सुद्धा म्हणाल हा सगळा काय विदारकपणा आहे। एक महाराष्ट्र, त्यातले 12 जिल्हे, त्यातल्या 30 बँका, वेळ 3 आठवड्यांचा। पंतप्रधान नरेंद्र मोदींना सुद्धा धोका देणाऱ्यांचा हा आहे पर्दाफाश। असा पर्दाफाश तुम्हाला कुठलंही चॅनल दाखवणार नाही। बड्या बड्या राष्ट्रीय बँकांमध्ये हे झारीतले शुक्राचार्य बसलेले आहेतच। असे मोदींना फसवणारे 1-2 नव्हे तर तब्बल 20 झारीतले शुक्राचार्य पुराव्यासह TV9 मराठीच्या हाती लागलेत। हे पुरावे आहेत केंद्र आणि राज्य सरकारची झोप उडवणारे, सरकारच्या डोळ्यात अंजन घालणारे, बँकांच्या मनमानीपणाचा हा भयंकर खेळ आहे मुद्रा लोनचा। बेरोजगार तरुणांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांचा हा भांडाफोड आहे। बँकेत एसी मध्ये बसून खुर्च्या उभवणाऱ्यांचा पर्दाफाश होण्यापूर्वी या मुद्रा लोनची काय भानगड आहे ते आम्ही तुम्हाला सांगतो। मुद्रा लोन ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रचंड महत्वाकांक्षी योजना। बेरोजगारांना स्वयंरोजगार देणं, त्यांना स्वावलंबी बनवणं हा त्यामागचा उद्देश। त्यासाठी कुठल्याही बेरोजगार तरुणांना लगेचच कर्ज मिळतं, तेही 10 लाख रुपयांपर्यंत। त्यासाठी ना कुठली गॅरंटी ना काही, फक्त तुम्ही भारताचे नागरिक असायला हवं। आता प्रक्रिया इतकी सोपी आहे म्हटल्यावर कर्ज वाटपाचा नुसता धडाका उडाला असेल आणि बेरोजगारी हटली असेल असं तुम्हाला वाटलं असेल, पण बघा वास्तव काय आहे। अगला 6 महीने तक कोई मुद्रा लोन नहीं। मोदी ने बोला है मुद्रा लोन मिलेगा, इसका मतलब ये तो नहीं बोला है कि सबको मिल जाएगा। होता ही नहीं है, पहले मुद्रा लोन सेंक्शन ही होना, होता ही नहीं, बहुत मुश्किल, आसान थोड़ी सब। मुद्रा लोन नाही आपल्याकडे नाही, काहीही नाही, वसुली काहीही नाही। वसुली बाबतीत कोण काय बोलत नाही, फक्त वाटा हे बोलला घेऊन जातात। हो, भरलं पाहिजे सर, सरळ भरलं पाहिजे ना, भरत नाही तेव्हा आम्ही फिरायला लागतो। सगळीकडे नकार घंटा, कर्ज मागणाऱ्याला लवकरात लवकर बँकेतून हकलण्याचा प्रयत्न, काही ना काही कारण देऊन आडकाठी, नाउमेद करण्याचाच प्रयत्न। ही परिस्थिती एकट्या दुकट्या शाखेत नव्हती तर साऱ्या महाराष्ट्रात होती। स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, विजया बँक, सिंडिकेट बँक, बँक ऑफ बडोदा, चिखली अर्बन बँक, सेंट्रल बँक, ICICI बँक, ऍक्सिस बँक, IDBI बँक अशा बड्या बड्या राष्ट्रीय आणि खासगी बँका आलेल्या बेरोजगाराला पळवून लावत होत्या। लातूर, परभणी, सोलापूर, मुंबई, पुणे, नवी मुंबई, नाशिक, धुळे, औरंगाबाद, उस्मानाबाद, जालना साऱ्या महाराष्ट्रात बेरोजगारांना ही नकार घंटा ऐकावी लागते। रोजगारीचे वाढलेले आकडे मोदी आणि फडणवीस सरकार ढोल वाजवून सांगतंय। प्रत्यक्षात मात्र बेरोजगार बँकांमध्ये हेलपाटे घालूनच दमून जात आहेत। मोदी आणि फडणवीस सरकारसाठी लालफितशाहीचं हे लांछनच आहे। प्रभा चट्टे, TV9 मराठी। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या योजनेचा डंका वाजवतात ती योजना म्हणजे मुद्रा योजना। बेरोजगारी कमी करण्यासाठी ज्या योजनेचा घाट घातला गेला त्या योजनेमध्ये नेमकं काय आहे गौड बंगाल, पुराव्यानिशी तुमच्या समोर आम्ही मांडणार। 12 जिल्ह्यांमधल्या 20 बँकांमध्ये केलेलं हे स्टिंग ऑपरेशन मुद्रा महाराष्ट्रातच नव्हे तर अगदी देशामध्ये सुद्धा खळबळ माजवणारे।
महाराष्ट्रातल्याच नव्हे तर देशातल्या सर्व नागरिकांनी आणि बेरोजगारांनी पाहावं असं हे ऑपरेशन मुद्रा. तरुण, महिला आणि गरजूंना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मोदींनी मुद्रा योजना आणली खरी, पण ग्राउंड रियालिटी फारच धक्कादायक आहे. TV 9च्या स्टिंग ऑपरेशनद्वारे आज आम्ही सरकारला आणि प्रेक्षकांना देखील वास्तव दाखवणार आहोत. कसे बँक अधिकारी मुजोरी करतात आणि लोकांना कसं हाकललं जातं हे सगळं काही आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. मुंबई, पुणे आणि सोलापूरमध्ये मुद्रा लोनचं वास्तव नेमकं काय आहे, TV 9चा एक्सक्लुझिव्ह असा रिपोर्ट. विजया बँक, शाखा मांडवी, मुंबई. बँक व्यवस्थापक निळकंठ बेहरा. मागणी मुद्रा लोनची. 10 लाखांपर्यंतचं कर्ज कोणत्याही गॅरंटी शिवाय देण्याचा वादा मोदींनी केला खरा, पण मुंबईतले बँकवाले काय म्हणतायत ऐका. तो नहीं मिलेगा मुद्रा लोन. अब उधर अप्लाई कीजिए. ऐकलं, बँक अधिकारी थेट सांगतायत की नाही मिळणार. तो पेपर में तो बताते हैं आप. पेपर में बहुत कुछ बताएगा. नहीं मिलेगा सर. वो मोदी जी तो ऐड कर रहे हैं बहुत सारे इधर. ऐड तो करेंगे, आज क्या नया बात है. जिसका अकाउंट है, जो ऑपरेशन अच्छा है, उनको ही हम लोग एंटरटेन करते हैं, तो दूसरों को नहीं करते हैं. नहीं, मुद्रा के लिए इसमें तो ये बताया कि नए लोगों को भी दे देंगे, कोई गारंटी नहीं कुछ. उधर अप्रोच कीजिए ना, घर के पास बहुत सारा बैंक है उधर. इधर ज्यूरिडिक्शन में अंदर नहीं आता है. मुद्रा के इसमें तो ये नहीं बताया कि उसका नहीं होगा, बोला ना, नहीं होगा. मोदीजी कितीही जाहिरात करत असले तरी या बँक अधिकाऱ्यांना त्याचं काहीही देणं घेणं नाही. म्हणजेच TV 9च्या इन्व्हेस्टिगेशन टीमच्या पडताळणीत मुंबईतल्या विजया बँकेत मुद्रा लोनची केस फेल ठरली आहे. मुंबईतून आम्ही पुण्यात आलो. इथं तरी बँकवाले मुद्रा लोनसाठी तयार होतील असं वाटत होतं. कॅनरा बँक, शाखा डेक्कन, पुणे. बँक व्यवस्थापक S. मैत्र. मागणी मुद्रा लोनची. पहिला प्रश्न हाच होता, सर मुद्रा लोन पाहिजे. बट ये अकाउंट खोलने के बाद 1 साल के बाद ट्रांजेक्शन देंगे, उसके बाद ही बोल सकता हूँ. ऐसा नहीं कि आज अकाउंट खोल के कल दे दिया, ऐसा नहीं हो सकता. अकाउंट खोलने के बाद 1 साल के बाद दे देखना ट्रांजेक्शन देखना है ना मुझे, क्या चल रहा है नहीं चल रहा. मुद्रा के लिए रूल्स नेचुरल, ऐसा भी रूल नहीं है कि कोई पूरी दुनिया एक जगह में आ जाए, ऐसा कुछ नहीं. मुद्रा के लिए सर, मतलब मुद्रा के लिए तो मुद्रा के लिए ऐसा कुछ नहीं है कि सबको देना है, ऐसा कुछ नहीं. पाहिलं, बँक अधिकारी म्हणतायत सर्वांनाच कर्ज देण्याची अट नाही. पुण्यातल्या कॅनरा बँकेतही मुद्रा लोनची केस फेल ठरली. यानंतर TV 9ची इन्व्हेस्टिगेशन टीम छुप्या कॅमेऱ्यासह पुण्यातल्या बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये गेली. बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा डेक्कन, पुणे. बँक व्यवस्थापक शशिकांत दीपकर. मागणी मुद्रा लोनची. इथं तर धक्कादायक अनुभव आला. मुद्रा लोनचा शब्द काढताच बँक व्यवस्थापक साहेब भडकले. मुद्रा लोन भेटेल ना सर? मुद्रा लोन हा विषय काढून टाकला. मुद्रा काय असं 10,000 पर्यंत, 10 लाखापर्यंतचे लोन सगळे मुद्रागृह दिले जातात. अच्छा, म्हणजे मुद्रा लोन असं वेगळं नाही. मुद्रा लोन असं नाहीये वेगळं. बँकेमध्ये मुद्रा लोन अशी स्कीम नाहीये. 10 लाखापर्यंतचे लोन जे आहेत ते सगळे मुद्रा लोन म्हणून येतात. पण ते प्रोसेस सगळे सेम आहे. मुद्रा लोन जरी असेल ना, 10 लाखापर्यंत जे काय आहेत ते मुद्रामध्ये गृह दिले जातात. मुद्रा लोन सारखी स्कीमच नसल्याचं सांगून बँक व्यवस्थापकांनी झिडकारून लावलं. पुण्यातल्या बँक ऑफ महाराष्ट्रमध्येही मुद्रा लोनची केस फेल ठरली. पुण्यात मुद्रा लोनसाठी कोणीच उभं न केल्यानंतर आमची टीम सोलापूरच्या दिशेनं निघाली. स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा मोहोळ, सोलापूर. बँक व्यवस्थापक S. माने. मागणी मुद्रा लोनची. इथंही आमच्या रिपोर्टरनं मागणी मुद्रा लोनचीच केली. मुद्रा लोन संदर्भात आलो होतो आज 6 महिन्याखाली. मुद्रा लोनसाठी हो सर. कुठून आला तुम्ही? पुणे.
गाव कुठलं? फुनेश्वर तालुका मोहोळ. हा, तिथेच करावं लागतं ना तुम्हाला. नरखेड शाखा आहे ना आपली, तिथेच तुम्हाला लोन करावं लागतं. व्यवहार ज्या बँकेत आहे तिथून व्यवहाराचा विषय नसते. मुद्रा लोन करायचं सर. जे काय असेल ते बिझनेस लोन कुठले लोन असेल म्हणजे आपली प्रॉपर स्टेट बँकेची ब्रांच आहे ना तिथे. मुद्रा लोनला असं काय हे नाही ना सर, तसं नसते. आपल्या सर्व्हिस एरियामध्ये येत नाही ना लोन. सोलापुरातल्या मोहोळमध्येही मुद्रा लोनची केस फेलच ठरली. आता सध्या मुद्राचं टार्गेट पूर्ण झालेलं आहे. नंतर 6 महिन्यानंतर तुम्ही भेटा. मग त्यानंतर आज मी 6 महिन्यानंतर मोहोळच्या शाखेमध्ये मॅनेजरशी संपर्क साधण्याकरिता गेलो. त्यावेळेस मला त्यांनी सांगितलं की तुमचे राहते गाव आणि मोहोळ शाखा 20 किलोमीटर अंतर आहे, तरी हे अंतर आमच्या सर्व्हिस एरियामध्ये येत नसून तुम्ही दुसऱ्या जवळच्या नरखेड शाखेशी संपर्क साधा, असं म्हणून त्यांनी मला टाळाटाळ केलेली आहे. मोठा गाजावाजा करत मुद्रा लोनची योजना सुरू तर झाली. पंतप्रधान मोदी या योजनांचा फायदा घेण्याचं आवाहन करत आहेत, पण बँकेचे दरवाजे मुद्रा लोनसाठी बंदच आहेत. कॅमेरामन सचिन चिंदरकरसह ब्रह्मा चट्टे, TV9 मराठी. ऑपरेशन मुद्रा अर्थात या सगळ्या गौड बंगालाकडे आजपर्यंत कुणाचंच लक्ष गेलं नाही. तिथे आम्ही TV9 लक्ष वेधलंय आणि स्टिंग ऑपरेशन सुद्धा केलंय. म्हणजे पुरावा तुमच्या डोळ्यासमोर आहे. आपल्या बरोबर या सगळ्यावर चर्चा करण्यासाठी आहेत बँकिंग तज्ञ विश्वास उडगी, तसंच भाजपचे उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकर आपल्या सोबत आहेत आणि काँग्रेसचे प्रवक्ते भाई जगताप फोन लाईनवरून आपल्याबरोबर या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. प्रदीपजी, सगळ्यात आधी तुमच्याकडे ऑपरेशन मुद्रा बघून धक्का बसला का? नमस्कार. यामध्ये दोन्ही पैलू आहेत. खरं तर TV9चं मला अभिनंदन केलं पाहिजे की हा विषय. हॅलो जी प्रदीप, हॅलो, माझा आवाज येतोय का? जी येतोय तुमचा आवाज. हॅलो, हां. खरं तर TV9चं अभिनंदन केलं पाहिजे की हा विषय आपण समोर उचलला आणि ह्यामध्ये दोन्ही पैलू आहेत. धक्का बसला का, तर मी ह्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की मी महाराष्ट्रभर ह्या विषयामध्ये फिरतो आणि असं लक्षात येतं की मागणाऱ्यांचं ट्रेनिंगची कमतरता आहे. जे लोक मुद्रा लोन मागण्यासाठी जातात ते मुद्रा लोन द्या असं कुठल्या बँकेत, मी स्वतः उद्योजक आहेत, माझे 5-6 युनिट आहेत, परंतु असं आपण म्हणू शकत नाही की गेलं आणि लोन मागितलं, पैसे द्या म्हटल्याने पैसे मिळत नाही. तर आपल्याला प्रामुख्याने मागणाऱ्याचं ट्रेनिंग हे केलं पाहिजे. आणि कशासाठी बँक पैसे देते, तर माझ्या व्यवसाय वाढीसाठी पैसे देते. माझा व्यवसाय वाढण्याचं कुठल्या प्रकारचा प्लॅन माझ्याकडे आहे हे सांगितलं गेलं पाहिजे. पण आपल्याकडे एक खूप जुनी पद्धत 50 वर्षापासून विकसित झालेली आहे. सरकारी योजना म्हणजे सत्यनारायणाच्या प्रसादासारखं रांगेत लागायचं आणि घ्यायचं आणि नंतर फेडायचं नाही. त्यामुळे अशा वृत्तींमुळे अशा प्रकारच्या चांगल्या योजना ह्या वाईटाकडे झुकतात असं माझं मत आहे. जी प्रदीपजी, यासाठी माझ्याकडे तुमच्यासाठी एक प्रश्न आहे, मात्र मी थोडंसं विश्वास उडगींकडे जाते. विश्वास उडगी, प्रचार तर सरकारकडून हाच केला जातो की मुद्रा योजना, मुद्रा लोन या आधारे तुम्ही तुमचा नवीन व्यवसाय सुरू करू शकता. मात्र ज्या वेळेला मुद्रा लोन घेण्यासाठी लोक जातात तेव्हा त्यांना मात्र अशा प्रकारचं कुठलं लोनच नाही असं बँक अधिकारी म्हणतात. आता प्रदीपजी म्हणाले की लोकांचं प्रबोधन करायला पाहिजे, त्यांना कळत नाही की लोन कसं मागायचं. मुद्रा योजना सुरू करण्यापूर्वी सरकारने असं जाहीर केलं होतं की मुद्रा बँक आम्ही सुरू करणार आहोत. अर्थात मुद्रा बँक सुरू झालेली नाहीये, पण सर्व राष्ट्रीयकृत बँका, सरकारी बँका किंवा खाजगी बँका इथून मुद्रा लोन म्हणजे किशोर, युवा आणि महिला या 3 घटकांकरता जर कोणी 10 लाख ते 50 लाख किंवा 50,000 ते 50 लाख पर्यंत आपल्या व्यवसायासाठी जर लोन मागितलं तर त्याचे प्रपोजल्स त्यांनी देणं आणि मग ते प्रपोजल्स देत असताना तारण त्याच्यामध्ये नाही आहे, पण त्याचा एकूण व्यवसाय काय आहे हे लक्षात घेऊन बॅलन्स शीटचा अभ्यास करून जो निर्णय घ्यायचा आहे तो जो लोन देतो त्यानेच निर्णय घ्यायचा आहे. आणि म्हणून आज बँकर जे तुम्हाला असे दिसत आहेत की बाबा आम्ही हे देऊ शकत नाही, याचं मुख्य कारण हे लोन घेणारे तारण देत नाहीयेत आणि तारणाशिवाय लोन द्या असं सरकारचं म्हणणं आहे. आता तुम्ही जी बातमी देताय सारखी की पंतप्रधान मोदींचा आदेश बँकर पाळत नाहीत का, तर माझं असं म्हणणं आहे
की बँकांच्या चेअरमनच्या मार्फत जे काही परिपत्रक खालपर्यंत येतं, बोर्डामधून जे सँक्शन होऊन खाली येतं, त्याच परिपत्रकाप्रमाणे मॅनेजर वागत असतात. पंतप्रधानांचा आदेश वगैरे असा भाग नसतो किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची परिपत्रकं आणि बँकेची परिपत्रकं या पद्धतीने बँकांचे अधिकारी ती उत्तरं देत असतात. त्यात तसं अपरेंटली चूक नाहीये. याचं कारण जे येणारे अर्ज असतात ते अर्ज व्यवसायाला धरून नसले तर त्याला नाही म्हणावं लागतं. फक्त नाही म्हणण्याची एक पद्धत असते. काही जण पोलाइटली सांगतात. मात्र मुद्रा योजना किंवा मुद्रा लोन असं काही नाहीच आहे, अशा प्रकारची काही योजनाच नाहीये असं बँक अधिकारी सांगतायत. मग याचं कारण असं किशोर म्हणजे तरुण मुलांकरता, महिलांकरता आणि युवाकरता अशा योजना आहेत. तर खरोखर मुद्रा लोन नावाचा प्रकार नाहीच आहे. पण सरकारने काय जाहिरात केलेली आहे हे म्हणून तुम्ही TV9 म्हणून जे ऑपरेशन दाखवता त्यातून बँक अधिकाऱ्यांची एक नालस्ती होते. ते मला असं वाटतं कुठेतरी वस्तुस्थितीला धरून मी सांगतोय, अशी कुठलीही योजना सरकारने नीटपणे बँकांना दिलेली नाहीये. आणि सरकारचे आकडे जे आहेत ना हे सुद्धा मागच्या बजेट वेळेस तुमच्या मी स्टुडिओमधून सांगितलं की अरुण जेटली म्हणाले की 3 लाख कोटीचा आम्ही देणार आहोत मुद्रा लोन. कशाच्या आधारे? कारण तारण नसताना आता बँका लोन देत नाहीयेत आणि लोन देण्याकरता कॅपिटल इनएड्युकेसीचे प्रश्न नक्कीच उडकी त्यासाठी मी येते तुमच्याकडे. तो महत्वाचा मुद्दा आहेच आपल्याकडे. मात्र यामध्ये तुम्ही बँक अधिकाऱ्यांची मॅनेजरची बदनामी व्हावी असं काही आम्हाला वाटत नाहीये. मात्र सत्य आम्ही आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न करतोय. बाई जगताप, यामध्ये सर्वसामान्य लोकांचं चुकलं काय? ज्या काही पेपरमध्ये मोठमोठ्या ऍड येतात त्यामध्ये मुद्रा लोन घ्या, मुद्रा लोनने तुमचं आयुष्य आणखी बदलेल, तुम्हाला व्यवसाय करता येऊ शकतो, अशा प्रकारच्या ऍड येतात. सर्वसामान्य लोक तेच बघतात आणि तशा प्रकारचं लोन घेण्यासाठी बँकांमध्ये जातात. निखिला सरकार एक मिनिट मी बोलू ना, मला या बोलायचं होतं की सरकार ज्या पद्धतीने जाहिराती देते, बँकांची परिपत्रकं निघतायत, परंतु मुद्रा लोन सँक्शन केल्यानंतर काही दिवसांनंतर ती थकीत कर्ज झाली की चार्जशीट पण मिळतं. मग अधिकाऱ्यांनी चार्जशीट का घ्यावं? विश्वास अगदी. मात्र यामध्ये सर्वसामान्य लोकांची चूक काय? जर सरकार असं म्हणतं की तुम्हाला असं लोन मिळेल तर सर्वसामान्य लोकांची यामध्ये काय चूक? सर्वसामान्यांची दिशाभूल जर सरकारकडून होत असेल नक्कीच त्याच्याच संदर्भात मला भाई जगतापांकडे जायचं. नक्कीच उडकी मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. भाई जगताप, मी आणखी तुम्हाला आणखी 2 स्ट्रिंग ऑपरेशन दाखवते. आणखी 2 अशी स्ट्रिंग ऑपरेशन आहेत जी उस्मानाबाद मध्ये आहेत. मराठवाडा जर आपण पाहिलं तर दुष्काळानं होरपळलेला असा हा भाग आहे. मात्र मराठवाड्यामध्ये देखील अशाच प्रकारे नागरिक हैराण झालेत. हाताला काम नाही आणि म्हणून जवळ पैसे नाहीत. आणि त्यातच मोदींनी मुद्रा लोनद्वारे आशा दाखवली. पण सरकारी बँका असोत किंवा मग खासगी बँका, कोणीच सरकारला मोजायला तयार नाहीये. पाहूयात मराठवाड्यामधलं ऑपरेशन मुद्रा. सिंडिकेट बँक शाखा उस्मानाबाद, बँक व्यवस्थापक MR भारसकर. मागणी मुद्रा लोनची. मुद्रा लोनची मागणी करताच बँक व्यवस्थापकांनी जिल्हा उद्योग केंद्राचा रस्ता दाखवला. आपल्याला डायरेक्ट लोन करता येत नाही. लॉजिस्टिक पाहिजे. अगोदर एखादा व्यवसाय लागतो. 1.5 लाख रुपये दिले, घेताना 4 वेळा येतात ते बसतात, पण भरताना 1 हप्ता पण भरलेला नाही. 8 महिने झाले. ऐकलं, पैसे घेता आणि भरत नाही असा दम आम्हालाच दिला. रिपेमेंटचा अडचण आहे ना याला. भरत घेताना घेऊन जातात. हो, भरलं पाहिजे सर. सरळ भरलं पाहिजे ना. भरत नाही तेव्हा आम्ही फिरायला लागतो. तेव्हा आम्हाला वरून काय आम्हाला बोलतात, वरून बघून द्या, हे करा ते करा. मुद्रा असलं तर उस्मानाबादच्या सिंडिकेट बँकेतही मुद्रा लोनची केस फेलच ठरली. स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा ढोकी लातूर. बँक व्यवस्थापक सुधीर झा. मागणी मुद्रा लोनची. इथं तर सुरुवातीला झटका बसला आणि लोन केस पूर्ण झाले असून टार्गेटच पूर्ण झाल्याचं सांगण्यात आलं. नहीं मिलता मुद्रा लोन, एकदम खुला है. खाली मांगने वाले का है, भरने वाला का कोई नहीं. अभी खुला. अगला 6 महीने तक कोई मुद्रा लोन नहीं. मेरे पास देने के लिए फाइल पूरा बड़ा पड़ा. टारगेट मेरा पूरा है. क्या बोले? जिसको चाहे वो उसी को देते हैं ना. तो हम क्या सब इतना नहीं दे सकते. बिना लाइसेंस वाला को देता भी नहीं. 6 महीने तो नहीं दे सकता.
टारगेट पूरा होना ना। आप टारगेट पूछोगे मुझसे, आपने पूरा किया नहीं किया, आप पूछिए ना। आप तो यार जनता जनार्दन है यार, आप लोग का तो ये देश चल रहा है। ऐकलं, टार्गेट बद्दल विचारलं तर साहेबांना राग आला। ऐड कर रहे हैं ना सब मुद्रा के अंदर, इसलिए आया अभी देख रहे हैं। अभी नहीं है सर, अभी मेरे पास टारगेट पूरा है। ऑलरेडी मेरे पास 50 फाइनल लोन डिस्पर्स करने के। लातूरच्या SBI मध्येही मुद्रा लोनची केस फेलच ठरली। यानंतर आम्ही लातूर शहरच्या स्टेट बँक ऑफ इंडियात आलो। IDBI बँक लातूर, मागणी मुद्रा लोन। क्या होलसेल है होलसेल राजस्थान में। किस चीज़ का? मेडिकल प्लस कंज्यूमर है। मेडिकल प्लस कंज्यूमर शॉप है? शॉप। न्यू गायत्री फार्मा, बलिराम शिवाजी कोलसूर, आप ही है? हाँ मैं। मोदी कितीही सांगत असले की कर्ज देऊ, पण बँकवाले म्हणतायत की काहीही गॅरंटी नाही। आपको बता दूंगा, अप फ्रंट बता दूंगा क्या प्रॉब्लम है, ठीक है? होना होगा तो होगा, नहीं होगा तो कहीं पे और देख लीजिएगा, ऐसा तो कुछ है नहीं। अरे सर, कहीं पे और देखने की बात मोदी तो बोल देना मुद्रा लोन मिलेगा, बैंक में जाओ और बैंक को आए तो ये लाओ वो लाओ सब ला। मोदी ने बोला है मुद्रा लोन मिलेगा, इसका मतलब ये तो नहीं बोला है कि सबको मिल जाएगा। यानंतर TV9 ची टीम नांदेडमध्ये आली। स्टेट बँक ऑफ इंडिया नांदेड, शाखा व्यवस्थापक मनोज कुमार बरुवाल, मागणी मुद्रा लोनची। मुद्रा का वसूली हो जाता है? नहीं होता, इसलिए सबको नहीं मिलता तो सब लोग आ जाते हैं। सब लोग को लोन चाहिए, लोन किसको नहीं चाहिए? सबको होता थोड़ी। नहीं, अभी तक जितने दिए मुद्रा को, मुद्रा का मतलब मैक्सिमम तो NPA ही होता है, इसलिए होता ही नहीं है। पहले मुद्रा लोन सेंक्शन ही होना होता ही नहीं, बहुत मुश्किल, आसान थोड़े सब कुछ। ऐका, मुद्रा लोन NPA म्हणजेच बुडीत कर्ज होत असल्याचा दावा बँक व्यवस्थापक मनोज कुमार बरुवाल यांचा आहे। बहुत सारा NPA हुआ है, 11,000 करोड़ तक का NPA पूरा डूबा हुआ है बैंक से। मोदी गवर्नमेंट का जो है वो बैंक को बर्बाद करने में लगा हुआ है। होगा, इसलिए नहीं होता ना। अभी वो मुद्रा का भी बहुत ऐड कर रहे हैं ना, अभी हम ऐड पढ़ के ही आए आपके पास। होने की गारंटी नहीं देता कोई। हाई लाभ लगाइए जो लगाना है। ओके, होता तो है नहीं किसी का, सबको रिटर्न नहीं होता, कुछ नहीं कुछ होता। क्या मुद्रा का बहुत टीवी पे देखा हमने, बहुत सारे पेपर में भी आ रहा है कि लोन मिलता है। सभी लोग दिन भर में 10 लोग आते हैं, मुद्रा लोन चाहिए, मुद्रा लोन होता कहाँ, मिले तब ना होगा। बँक ऑफ बडोदा नांदेड, बँक व्यवस्थापक S सत्यानेन, मागणी मुद्रा लोन। बात मान के कोटा उस लास्ट टाइम आए तो बोले कोटा खत्म वो हुआ दे है। देंगे नहीं देंगे आपको बता दो। हाँ, फोन नंबर लिख के दो। हेलो, बोलते हैं कोटा खत्म हुआ है, नहीं है, बाद में आओ। आपका से हमारा बिगेस्ट वर्क किस कौन सा अकाउंट में जमा कर रहा है? यही पे पहले तो बैंकिंग नहीं करते थे ना, अकाउंट सेविंग का है, कैश एंड कैरी का धंधा है, बैंक का जरूरत नहीं है। थोड़ा बिजनेस करना है तो क्या पैसा लेके सर मुद्रा लोन करना है तो उसके लिए ये जरूरी है थोड़ी। नहीं, मुद्रा लोन है तो क्या होगा? बचत खातं म्हटल्यावर आम्हाला चालू खात्याची विचारणा झाली। म्हणजेच गरीब बचत खातेदारांना या बँकेत मुद्रा लोन देतच नसेल बहुतेक। देख ना बाहर सर, बैठता हूँ। अरे नहीं ना, एक काम कर दो भाई साहब, बाहर से निकाल के आ जाओ। उसको लेकर खड़ा होने की कोई जरूरत नहीं। चलो बाहर सीट है ना। अच्छा, वो करेगा, वो तो आराम से दुकान चला रहे ना। सर 4 महीने हो गए। अरे भाई साहब छोड़ दो, अभी तो आए ना, अभी 4 महीने से हम वो तो सही, उसमें क्या होते हैं आप। बँक व्यवस्थापकांनी मुद्रा लोनचं विचारताच बाहेर जाण्याचं सांगितलं, म्हणजे सर्वसामान्यांचं काय होत असेल हे सहज लक्षात येऊ शकतं। होलसेलचा बिझनेस आहे, गेले 8 वर्ष झालं मी हा धंदा करतो। IDBI मध्ये मुद्रा लोनसाठी मी अप्लाय केला होता, आता हे 8वी चक्कर आहे माझी। तर प्रत्येक वेळेस त्यांनी वेगवेगळे कारण सांगत आहेत, हे कमी आहे ते कमी आहे। शेवटी नाईलाजानं निराश होऊन बाहेर पडावं लागलं। सगळे डॉक्युमेंट आहेत माझ्याकडे, शॉप ॲक्लायसन आहे, रिटर्न आहे, सगळेच आहे। हे पहा, सगळे डॉक्युमेंट सुद्धा असून सुद्धा ते नाही म्हणतात, प्रत्येक वेळेस वापस पाठवू जा।
सरकार मोठ्या विश्वासानं महत्वाकांक्षेने एखादी योजना आणते, मात्र सरकारच्या या योजनेला कसा हरताळ फासला जातो आणि कशा प्रकारे ती योजना गुंडाळून ठेवली जाते ते आपण या ठिकाणी पाहतोय. वास्तव तुमच्या समोर आम्ही मांडतोय. एक छोटासा ब्रेक इथे घेऊयात आणि आणखी काही अशी स्टिंग ऑपरेशन आम्ही आपल्याला दाखवणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. ऑपरेशन मुद्रा आपण या ठिकाणी पाहतोय आणि संपूर्ण राज्यामध्ये ज्या काही 12 जिल्ह्यांमध्ये 20 बँकांमध्ये हे काही आम्ही स्टिंग ऑपरेशन केलेलं आहे तिथली दृश्य देखील थेटपणे आपल्या समोर आम्ही मांडलेली आहेत. आपल्याबरोबर आहेत भाई जगताप, काँग्रेसचे प्रवक्ते. भाई जगताप, सरकारच्या चांगल्या योजनेची वाट कशी लागते ते इथे दिसतं. निखिल, असं आहे, सगळ्यात प्रथम तुमचं मनापासून तुमचं धन्यवाद, आभार. आणखीन खऱ्या अर्थाने जी काय जुमलेबाजी आतापर्यंत होत आली, ज्याचा आम्ही नेहमी आरोप करतो आणि आम्हाला असं म्हटलं जातं की हे लोक नुसतं असंच म्हणतात, त्याचा पडताळा राज्याच्या सगळ्या जनतेसमोर तुम्ही आणला, त्याबद्दल तुमचा आभार. आता ही मुद्रा लोनचंच नव्हे, आतापर्यंत जेवढ्या योजना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चेहरा लावलेल्या आहेत, मग ते आता अलीकडची सौभाग्य असेल किंवा गॅसच्या संदर्भातला ती योजना असेल किंवा सगळ्याच योजना ज्याच्यामध्ये मार्केटिंगसाठी 5,000 कोटी ह्या देशाच्या टॅक्स पेअरचे तुमचे आमचे पैसे फक्त मोदींचा चेहरा दाखवण्यामध्ये जो खर्च झालेला आहे त्याची खरी परिस्थिती आपण दाखवण्याचा प्रयत्न करत आहात आणि त्याबद्दल तुमचा आभार. आता मुद्रा लोनच्या बाबतीमध्ये आमचे मित्र या ठिकाणी आणि आपला सुद्धा जो सूर दिसतोय तो असा दिसतोय की एक चांगली योजना त्याचं बँकवाले कसं त्याचं वाटोळ करताय असं जे काही तुम्ही सांगताय त्याच्यावर माझाही आक्षेप आहे. आमचे मित्र उदगी यांचा सुद्धा आक्षेप यासाठी आहे की लोनच्या काही प्रक्रिया असतात आणि त्याच्या काही गाईडलाईन असतात आणि त्या अगदी सुस्पष्ट असतात. एखाद्या सरकारला एखादी योजना जाहीर केल्याच्या नंतर त्याची गाईडलाईन द्यावी लागते. आता यांनी गाईडलाईन काय दिली काय नाही हे मला माहित नाही, परंतु जेवढ्या बँकांचा तुम्ही जवळजवळ 20 बँकांमध्ये 12 जिल्ह्यामध्ये तुम्ही जे स्टिंग ऑपरेशन केलं त्यातल्या प्रत्येक व्यवस्थापकाने मॅनेजरने हे सांगितलं, कित्येक लोकांनी सांगितलं मुद्रा नाम का कोई लोन होता ही नाही. एकाने तर असं सांगितलं मोदीजी तो बोलते रहते. यामध्ये बँक मॅनेजर टार्गेट सुद्धा म्हणतायत, लिमिट सुद्धा म्हणतायत. लिमिट आणि टार्गेट याचा अर्थ आपल्याला सुद्धा कळतो. हो हो हो, मला त्याच्यावर बोलायचंच आहे. त्याचं कारण असं आहे की काही बँकचे मॅनेजर असंही म्हणाले की बाबा आमचं टार्गेट कंप्लीट झालं पुढच्या 6 महिन्याने नाही, आणि त्याच्याने तुम्ही गेलात आणि काही हे सुद्धा गेले. आता प्रश्न असा निर्माण होतो याच्यातनं की खरी आकडेवारी ज्यांना आतापर्यंत देशभरामध्ये मी पुन्हा एकदा येते. खूप या संदर्भात बोलायचं आपल्याला, आणखी काही माहिती जाणून घ्यायची आहे. एक छोटासा ब्रेक इथे घेऊयात आणि ब्रेक नंतर सुद्धा आपण ऑपरेशन मुद्रा पाहणार आहोत. आणखी काही जिल्ह्यांमध्ये आम्ही असंच ऑपरेशन केलंय ते पाहूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर. मराठवाड्यामध्ये फक्त उस्मानाबाद किंवा मग लातूरमध्येच बँका मुद्रा लोनसाठी टाळाटाळ करतायत असं नाहीये, तर ही परिस्थिती जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये सारखीच आहे. परभणी, जालना आणि औरंगाबादमध्ये मुद्रा लोनचं वास्तव नेमकं काय आहे ते देखील आपण पाहूया. स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा एरंडेश्वर, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी. बँक व्यवस्थापक नितीन शिलवंत. मागणी मुद्रा लोनची. इथं तर आम्हाला बँक व्यवस्थापक साहेब पोलिसांच्या तपासाप्रमाणे हद्द सांगत होते. मुद्रा लोनसाठी तुमचं गाव आहे आत्ता आपल्याकडे नाही ना का पुन्हा ग्रामीण बँक आहे ना हट्ट्याला. MGB आहे का? MGB आहे ना. आमच्याकडे एरंडेश्वर गाव आहे, एकच दिल्लीला अकाउंट येत आहे सर. अकाउंट ते म्हणाले ज्यांच्याकडे अकाउंट आहे तिथे जावं. नाही असं काही नाही. SBI ला समजा करायचं काही नाही. दत्त गाव दिले आम्हाला सर्वांना काम करायला आणि गाव वाटून दिले प्रत्येकाला. आपल्याकडे नाही होणार सध्या, म्हणजे माझ्याकडे जे जुने आहेत ना 25 नाही झालेले. पहिल्या मुद्रा लोनच झालं नाही, केलेच नव्हतं त्यांनी काही. आता मी आल्यापासून एक गोष्ट करावी, प्रॉब्लेम पण झाली नव्हती. आता लक्षात होणार नाही तर तिथे अप्रोच व्हावं. तिथे अकाउंट उघडा ना त्यांच्याकडे. तिकडे गेलो ते म्हणले जिथं अकाउंट तिकडे जावं. नाही असं काही नाही, अकाउंट कुठे पण उघडू शकते. आपल्याकडे मुद्रा लोन नाही का मग सुरू सध्या? म्हणजे झालेलं नाही आपल्याकडे. प्रॉब्लेम पहिला खूप मोठा प्रॉब्लेम आहे.
कनेक्टिव्हिटी इश्यू सगळे हळूहळू एक सॉल्व्ह करणं चालू मुद्राचे लॉसमध्ये मुद्रा नाही बाकी सगळंच. सर्वच प्रॉब्लेम इव्हन साधा प्रॉब्लेम पण नव्हते उडाले यावेळेस कसं तरी ओढून जाऊन केली. ऐका, या शाखेत खातं असूनही मुद्रा लोन देण्यास बँक तयार नाही. एरंडेश्वरच्या SBI मध्येही लोन केस फेलच ठरली. यानंतर आम्ही मुद्रा लोनची आणखी परिस्थिती पाहण्यासाठी जालन्यात आलो. सेंट्रल बँक शाखा भोकरदन नाका जालना. बँक व्यवस्थापक राकेश कुमार. मागणी मुद्रा लोन. टार्गेट पूर्ण झाल्याचं स्पष्टपणे आम्हाला सांगण्यात आलं. मुद्रा लोन सर पावर सीज है पावर सीज है ब्रांचेज का मतलब मुद्रा लोन बंद है. टारगेट जो था ना डीजल का ओके वो जितना टारगेट था उससे 146% एबव हो गया. पूरा हो गया तो हमें नहीं मिलेगा. और सर 1 मिनट तो बात कर लीजिए हमसे. हम आपसे बात कर रहे हैं. मुद्रा स्टार्टअप करना है बिजनेस. मुद्रा लोन चाहिए. सब पूरा रिकॉर्ड फाइल है. सब डॉक्यूमेंट है. सब है हमारे पास. अभी क्या है कि टारगेट ऑलरेडी एक्सीड हो चुका है बैंक का. बैंक को एज ए होल जितना मिला था ना उससे बैंक 140% एबव कर चुका है. इसलिए नहीं करता. मुद्रा चाहिए था सर उसको. नहीं सर मुद्रा बंद है ना. लेटर दिखा दे क्या? लेटर दिखा दे क्या? हाँ मुद्रा बंद है का लेटर दिखा. हाँ हाँ सामने से आइए. मारला जरा इसको यहाँ रखिए. इसके बाद पढ़िए. रिस्ट्रिक्शन ऑन सैंक्शन ऑफ मुद्रा लोन्स विदाउट परमिशन फ्रॉम रिजनल ऑफिस. म्हणजे सरकारच्या योजनांना बँकेत कोणीही मोजत नाही असं आम्हाला दिसलं. उद्योग नगरी औरंगाबादमध्ये काय परिस्थिती आहे हेही तुम्ही नीट पहा. चिखली अर्बन बँक शाखा औरंगाबाद. शाखाधिकारी निशिकांत खेकाडे. मागणी मुद्रा लोन. लोनचं हे करायचं होत नाही का दिलंच नाही म्हणजे देत नाही. मुद्रा लोन नाही आपल्याकडे नाही. देतच नाही. आपल्या बँकेकडे तसं नाही. नाही ते नॅशनलाइज बँकेत अर्बन बँकेत नाही. अर्बन बँकेत मुद्रा लोन देतच नाही. नॅशनल बँकेकडे जा अशा शब्दात आम्हाला मुद्रा लोनसाठी नकार देण्यात आला. मुद्रा बँकेच्या संदर्भात मी 5-6 महिन्यांनी चक्रा मारतोय तरी माझं कुठल्याही प्रकारचं काम होत नाही. फक्त चक्रा मारायला लावतायत. आज या उद्या जानेवारी सांगितलं होतं तरी कोणत्या प्रकारचं काम मला तयार नाही आहे. मी आलू दुकानचा व्यवसाय करतोय तर मला आर्थिक अडचण असल्यामुळे लोनची खूप गरज आहे. त्याच्याकरता मला खूप अडचण आहे. त्याच्याकरता साहेबांना मेहरबान करून माझे काम कागदपत्र आहेत. हो सर सगळे कागदपत्र आहे. ॲटिरिटन सगळं टोटल आहे तरी पण मला चक्रा मारायला लावतात. कोणत्या प्रकारचं आहेच नाही म्हणजे सपोर्टच नाही. प्रत्येक कागदमध्ये जो आहेत तरी साहेबांना लवकरात लवकर याच्यावर बँक म्हणते पुढे या जानेवारीमध्ये कमीत कमी 4 ते 5 महिन्यांनी मी चक्रा मारतोय. रिस्पॉन्स कोणत्या प्रकारचे देत नाही. फाईल माझ्यासोबत आहे. प्रत्येक शब्दामध्ये जो आहे पण कोणत्या प्रकारचा मला उल्लेख कोणताही देत नाही सर. मराठवाड्यात एकतर दुष्काळानं कंबर मोडली आहे. सरकारी योजनेतून 2 पैसे मिळवून स्वतःचा धंदा सुरू करावं तर बँका लोन द्यायला तयार नाही. दावे कोट्यावधी वाटल्याचे होत असतील पण ग्राउंड रियालिटी थक्क करणारी आहे. कॅमेरामन सचिन चिंदरकरसह ब्रह्मा चट्टे, TV9 मराठी. विश्वास सुटकी या सगळ्या स्टिंग ऑपरेशन मध्ये 2-3 शब्द सातत्यानं ऐकायला येत आहेत. ते म्हणजे कोटा पूर्ण झालेला आहे, टार्गेट पूर्ण झालेलं आहे. मुद्रा लोनसाठी असं काही टार्गेट आहे का आणि बँकांचं हे टार्गेट म्हणजे नेमकं काय आहे? मला विचारला प्रश्न. मी तुम्हाला खरी माहिती सांगतो. नाही बँकांमध्ये सरकार सांगतं की मुद्रा लोन द्या परंतु मुद्रा लोनच्या ज्या काही योजना आहेत याच्यातून वाटणारी जी रक्कम आहे खरी माहिती मी सांगतो. थांबा प्रदीपजी. विश्वास सुटकींचा पूर्ण मी पूर्ण करतो. खरं म्हणजे कोटा हा प्रकार नसतो.
परंतु सरकारने जे काही बँकांमध्ये मुद्रा लोन वाटण्याचा जो प्रकार आहे याच्याबद्दल आता कोटा देण्याची पद्धत सुरू केलेली आहे. वास्तविक कोटा असण्याची काही गरज नाहीये. बँका का पैसे देत नाही त्याचं मी एक कारण सांगतो. देशातल्या 21 बँकांपैकी 17 बँका तोट्यात आहेत. भांडवलाच्या पर्याप्ततेमुळे त्यांच्याकडे भांडवल असल्यामुळे ते कर्ज वाटप करत नाहीयेत. 2 गोष्टींसाठी फक्त कर्ज वाटप होतं. एक अफोर्डेबल हाऊसिंग म्हणजे परवडणारी घरे आणि दुसरं व्हेकल लोन. अन्यथा सगळी लोन बंद आहेत. कारण प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ऍक्शन या नावाखाली जो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कार्यक्रम गेली 2 वर्ष राबवला जातो त्यामुळे बँकांना कर्ज देणं याच्यावरती बंधन आहे. हा एक भाग आहे. या टप्प्यामध्ये मोठ्या कर्ज बुडव्यांनी जी कर्ज बुडवली आहेत परिणामी छोट्यानं पण कर्ज मिळणं अतिशय मुश्किल झालंय. म्हणून आता मुद्दा असा आहे की मुद्रा लोनला सुद्धा कर्ज दिलं जात नाही आणि मुद्रा लोन हे फार मोठ्या प्रमाणात नॉन परफॉर्मिंग असेट म्हणजे थकीत कर्ज झालंय ही एक वस्तुस्थिती आहे. आणि त्याबद्दल वसुलीचा कार्यक्रम घेतल्यानंतर वसुली होत नाही आणि मग त्या अधिकाऱ्यांना चार्जशीट मिळतात आणि मग नवीन कर्ज वाटप होत नाहीये ही खरी वस्तुस्थिती आहे. याच्यात अतिशक्ती काही नाही. ही झाली बँकांची बाजू. प्रदीपजी 2 मिनिट मला द्या. यामध्ये मित्राजी मी तुम्हाला थोडंसं मागे जातो. यामध्ये प्रामुख्याने जेवढा स्टिंगसाठी वेळ दिला त्याच्या किमान 25% वेळ मला द्या. खरी माहिती तुमच्या पुढे आली पाहिजे कारण ह्या खऱ्या सिस्टीमचे आताच भाईचा ज्येष्ठ नेते आहेत खूप अभ्यासू म्हणून आमच्या समोर त्यांची प्रतिमा आहे परंतु त्यांनी जुमलेबाजी हा शब्द ह्याच्या चांगल्या गोष्टीसाठी वापरावा याचं आश्चर्य वाटतंय. प्रामुख्याने मी सांगतो मुद्रा. व्हॉट इज मुद्रा? मुद्रा इज द काय आहे मुद्राचं तुम्हाला लक्षात घ्या. मायक्रो युनिट डेव्हलपमेंट रिफायनान्स एजन्सी. यामध्ये बँकेला बँकेचा पैसा द्यायचा नाहीये ही एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. मुद्रा साठी अरुण जेटलीजींनी जे काही आपल्याकडे केंद्रीय बजेटचे प्रोव्हिजन करून ठेवलेले आहे त्या प्रोव्हिजनच्या माध्यमातून फायनान्स त्यांना रिफायनान्स होणार आहे बँकांना देण्यामध्ये. हा एक विषय हा सगळ्यांनी माहिती करून घेतला पाहिजे. दुसरा आहे नॅशनलाइज बँकांमधून किंवा NBFC मधून होणार आहे. कोऑपरेटिव्ह बँकांमधून ही योजना नाही. ज्या कोऑपरेटिव्ह बँका ह्या ऑडिट अ वर्गामध्ये असतील आणि त्यांच्या बोर्डाने जर ठराव केला असेल की आम्ही हे देऊ शकतो तर त्यांनी स्पेशल रिकमेंडेशन घेऊन हे स्वतःच्या रिस्कवर करायचं आहे. एवढ्याच गाईडलाईन आहेत. त्यामुळे मला थोडासा वेळ पाहिजे यामध्ये कारण काय होतं की चांगल्या योजनेचं हे वाईट चित्रण दाखवणं हे अतिशय अयोग्य तुम्हाला वेळ देते. कारण मी तुम्हाला माझं तेच म्हणणं आहे की चांगल्या योजनेचे कसे 12 वाजता आहेत ते पहा आणि म्हणूनच आम्ही प्रत्येक गोष्ट तुम्हाला दाखवतोय संपूर्ण महाराष्ट्रामधलं. तुम्हाला असं वाटेल की फक्त एकाच भागामध्ये आम्ही हे केलं तर मराठवाडा झाला आणि त्यानंतर आता उत्तर महाराष्ट्रामध्ये नेमकं काय घडलेलं आहे ते देखील आपण पाहणार आहोत. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन TV9 इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे आणि उत्तर महाराष्ट्रातील बँक अधिकारी कसे वागतात आणि मुद्रा योजनेचं नाव ऐकलं तरी कसे लालबुंद होतात ते देखील पहा. सेंट्रल बँक शाखा बोरीज धुळे. बँक व्यवस्थापक वीरेंद्र कुमार बेरा. मागणी मुद्रा लोन. मुद्रा लोनचं नाव ऐकूनच बँक व्यवस्थापकांचा राग अनावर झाला. मुद्रा लोन अभी नहीं वो सारा आने का ना 6 महीने से कंटिन्यू घूम रहा हूँ. तुम क्यों रिजेक्ट हुआ है? क्यों फिर से? तो क्यों रिजेक्ट हुआ है? रिजेक्ट मैंने रीजन दिया है पर तो तुमने वो गलत लिख के दिया है ना. मैंने उसके पुरावे भी दिए ना. झगड़ा मत करो जाओ. आप मेरे को देंगे क्या नहीं देंगे? हाँ स्पष्टपणे मुद्रा लोन मिळणार नाही जा असं सांगत बँकेतून हुसकावून लावलं. यानंतर नाशिकच्या बँकेत मुद्रा लोनची किती किंमत आहे हेही जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. स्टेट बँक ऑफ इंडिया नाशिक बँक व्यवस्थापक अतुल मगदूम. मागणी मुद्रा लोन. काय करता तुम्ही? शेती गावी अकाउंट वगैरे आहे इथे बँके वगैरे आणि जरा भाजीपाला वगैरे जे आहे ना त्याचं उत्पादन वगैरे त्याचा प्रोजेक्ट आपल्याला करायचा आहे. फूड प्रोसेसिंग काम करा ना त्याच्यासाठी तुम्हाला काय कशासाठी लोन पाहिजे ना त्याचं हे करून घ्या ना. आहे ना आपल्याकडे. मुद्रा लोन असेल याच्यासाठी किंवा आम्हाला स्टार्टअप करायचं आहे. ॲग्रो बेस जर का असेल ना सर तर ॲग्रो बेस
सुरू आहे, त्याच्यात स्टार्टअप करता येईल आम्हाला. आता हे मुद्रासाठी ना हे बेसिक ठीक आहे, मी प्रोजेक्ट तर बनवला. शेतीचं नाव काढताच मुद्रा लोनसाठी नाक मुरडणं सुरू झालं. याचं पण काय नावाने बनवलं, त्याचं काय सर्टिफिकेट वगैरे काय एस्टॅब्लिशमेंटचं? हे स्टार्टअप बिझनेस आहे, एस्टॅब्लिश नाही ना हा बिझनेस. हा नाही, काय नावाने तुम्ही चालू करा ना, त्याचं तरी काहीतरी प्रूफ लागेल ना. ते लागेल, ते देऊ ना आम्ही सर तुम्हाला. आम्हाला अगोदर मुद्रामध्ये लोन मिळेल की नाही ह्याच्यामध्ये सर ऍक्च्युली आवड आहे सर, कारण हे ऍग्रिकल्चर सर मग सँक्शन होईल कारण सँक्शन माझ्याकडे नाही आहे. मी ऍप्लिकेशन घेऊन सोर्स करून पाठवून देईल. या बँक व्यवस्थापकांनी सरकारवर राग काढून आम्हाला मुद्रा लोन बद्दल नो गॅरंटी असं उत्तर दिलं. आता ऍक्च्युली फॅक्ट कशी आहे माहिती का, कुठलं पण गव्हर्नमेंट असू दे, खायचे हे वेगळे आणि दाखवायचे वेगळे, ते सगळीकडे असतं. एनपी म्हणजे त्याच्यामध्ये हे पीसी मध्ये गेल्या ना एवढ्या बँका, काय ते असेल गुगलवाल्या म्हणतात तुम्ही रिपोर्ट आला म्हणजे तो कोणी तर आलाच असेल ना. आरबीआयने पण सांगितलं मुद्रामध्ये एनपी जास्त झाला आहे. हा, ते आरबीआयचा रिपोर्टच म्हणून. तुमचा काय अनुभव आहे? मुद्रामध्ये आहे, एनपी आहे, ठीक आहे. तो काय मुद्रा लोन म्हणजे बुडीत कर्ज असंच बँकवाले समजत आहेत आणि म्हणून मुद्रा लोन देण्यास बँक टाळाटाळ करते. मुद्रा लोन होतं तर त्यांनी मला पहिल्या टप्प्यामध्ये सांगितलं की 50,000 पर्यंत लोन मिळेल, तर त्यांनी ते मला दिलंही. त्याच्यानंतर मी ते लोन 2016ला होतं माझं, त्याच्यानंतर ते फेडलं. 17 पर्यंत ते लोन मी क्लोज केलं. त्याच्यानंतर ते बोलले की नवीन मला अजून लोन हवं होतं पुढच्या स्टेजचं, जे 50,000 ते 5 लाख दरम्यानचं आहे. तर ते बोलले की 6 महिने थांब, त्याच्यानंतर तुला लोन देऊ. मग मी 6 महिने थांबलो. त्यांनी सांगितलं की हे लोन घेण्यासाठी तुम्हाला IT रिटर्न प्लस जेवढे डॉक्युमेंट त्यांनी सांगितले तेवढे मी पूर्ण केले. आज पण माझ्याकडे आहे ते 3 वर्षाचे माझे IT रिटर्न आहे, सर्व. माझा सिबिल स्कोअर पण खराब नाहीये, सिबिल स्कोअर पण केले. पण त्यांनी मला सांगितलं की म्हणे आपल्या चांदोड बँकचे पूर्ण ते लोनच बंद झालेलं आहे, कारण काय त्यांचे थकलेले काय ते नाही माहिती मला. पण माझं लोन मी क्लिअर भरलंय आणि त्यांनी मला पुढून लोन नाही दिलं. ते म्हणे का त्याच्या पुढे ती स्कीमच बंद झाली, आता तुम्हाला लोन भेटणार नाही. यानंतर TV9ची इन्व्हेस्टिगेशन टीम नाशिकच्याच HDFC बँक नाशिक बँक व्यवस्थापक अनिकेत कडवे, मागणी मुद्रा लोन. HDFC बँकेनं मुद्रा लोनचं नाव ऐकताच कानावर हात ठेवले आणि सरकारी बँकेचा सल्ला दिला. केलं नाही का, काय कारण? आमच्या वाचवटी आली नसेल. कुठल्या ब्रांचला टाकलं होतं? सत्यनगरला वगैरे नाही, आमच्या इथं नाही. HDFCला नाही. नॅशनल बँकांसाठी. अच्छा. आणि प्रोजेक्ट लोन वगैरे पाहिजे असेल तर प्रोजेक्ट लोन काय कसला प्रोजेक्ट आहे? ICICI बँक नाशिक बँक व्यवस्थापक साहिल जोशी, मागणी मुद्रा लोन. खासगी बँकांनी थेटपणे पंतप्रधान मोदींचा आदेश ऐकण्यास नकार दिला. सुरू आहे ना आपल्याकडे? नाही, आपल्याकडे नाही मुद्रा. एकदा भेटून मुद्रा लोनसाठी जाऊ. हा, भेटून घ्या ना, ते सांगतो. उसका तुमने भेजा नहीं मुझे? ठीक. आम्हाला जरा स्टार्टअप बिझनेस आहे आमचा. नाही, सरकारी बँका असो की मग खासगी बँका, मुद्रा लोन देण्यासाठी ह्या बँका अजिबात तयार नाही. त्यामुळे व्यवसाय टाकण्यासाठी 10 लाखांपर्यंतच्या मुद्रा लोनची घोषणा हवेत विरली आहे. कॅमेरामन सचिन चिंदरकरसह ब्रह्मा चट्टे, TV9 मराठी. ऑपरेशन मुद्रा संदर्भात आम्ही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी संवाद साधला. त्यावेळेला मुनगंटीवार यांनी उद्या कॅबिनेट आहे आणि कॅबिनेटमध्ये हा मुद्दा आम्ही चर्चेला घेऊ असं आश्वासन दिलेलं आहे. बाई, तुमच्याकडे येते. अर्थात इथे मगाशी मी उडगीनाही विचारलं होतं की टार्गेट कोटा हा आमचा पूर्ण झालेला आहे, त्यामुळे आम्ही असं लोन देऊ शकत नाही असं उत्तर काही मॅनेजरने दिलेलं आहे. आता बोला. नाही, माझी विनंती अगोदर राहील आपल्याला की थोडंसं जर कंप्लीट करून दिलं तर बरं होईल सगळ्यांनाच, माझ्या एकट्याला नव्हे. प्रदीपजी म्हणाले की आमचं अज्ञान असू शकतं त्या बाबतीमध्ये, आम्हाला मान्य आहे ते. परंतु होय, हीच योजना नाही, या सगळ्या योजनांची जुमलेबाजी, परत एकदा तेच म्हणतोय, आकड्यासहित आपल्या समोर, सरकारी आकड्यासहित आपल्या समोर आहे. एकच उदाहरण देतो, तुम्हाला कदाचित आरसा दाखवतो तो असा
देशाच्या पंतप्रधानांनी बिहारच्या ज्या महिलेबरोबर बोलून मेरी आय डबल हो गई असं जे सांगितलं, तिचं स्टिंग ऑपरेशन आठवत असेल तर, नसेल तर मी सांगतो की त्या महिलेने सांगितलं, अधिकारी आले, मला सांगितलं ऐसे बात करो, हमने किया लेकिन मेरा कुछ भी नहीं हुआ. हे त्या महिलेचं म्हणणं आहे, माझं नाही. त्याच्यानंतर काय एनडीटीव्हीची तुम्ही वाट लावली ती तुमच्या सरकारला माहिती आहे. तिसरी महत्वाची गोष्ट, ज्या याच्यामध्ये गॅसच्या संदर्भामध्ये ज्या 5 करोड महिलांचं तुम्ही सांगताय, अहो 71% महिलांनी ते बंद केलं. आपण मुद्रा विषय कशाला सोडून बोलताय भाई तुम्ही? सगळ्या योजना मुद्रा सोडून कशाला बोलताय? आपण तरुणांच्या एका भविष्याबद्दल बोलतो आहोत. योजनांचे भविष्य नाही, आपण तरुणांच्या भविष्याबद्दल बोलतोय. या कार्यक्रमाचा उपयोग किमान काही लोकांना जर का खरी माहिती मिळाली त्याच्यासाठी होऊ द्या. जो जुमल्यावर आक्षेप होता त्याचं उत्तर देतोय. आता दुसरं, आता तरुणांकडे आकडेवारी देतो ना, आता आपण व्हिडिओ दाखवतो लोकांचे. आता आपण तरुणांकडे, आता तुम्ही बोलताना मी हे केलं नाही, एवढं साधं जरी पाळलं तर बरं होईल. एवढं एक्साइट होण्याचं काही कारण नाही. नवीन नवीन हात वेळ लागेल तुम्हाला हे सगळं करायला, पचवायला, पण तुम्हाला पचणार नाही. त्याचं कारण असं, आता मुद्रा लोन मी नक्की नवीन नाही आहे. मुद्रा लोन आणि स्टार्टअप याचा जो संबंध आहे तो आहेच. कारण मन की बात परत एकदा जरा ऐका, पंतप्रधानांची देशाच्या, आणि जी काय 5,000 कोटी खर्च करून जी काय ऍडव्हर्टाइजमेंट केले तेही ऐका. आताही त्यात दाखवल्या मला वाटतं त्या ऍडव्हर्टाइजमेंटचा मथळा. तो मथळा असा आहे, शिशु को कर्जा, महिलाओं को कर्जा, युवकों को कर्जा. बँका मुद्रा लोन देत नाहीत. जी नक्कीच भाई, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. एक छोटासा ब्रेक इथे घेऊयात आणि एकूणच हे कर्ज का मिळत नाही आणि नेमकं हे कर्ज कसं ऍडजस्ट केलं जातं, टार्गेट म्हणजे काय ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे. एक छोटासा ब्रेक इथे घेऊयात आणि लगेच परत येऊया. एकीकडे तरुणांना मुद्रा लोन देण्यात बँका स्पष्टपणे नकार देत आहेत, तर बँकांनी भलतीच एक शक्कल लढवलेली आहे आणि ही शक्कल आहे ती फसवणुकीची. जुनं कर्ज मुद्रा योजनेच्या नावानं खपवण्याचा काळा धंदा सुद्धा TV9च्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय. पाहूयात TV9चा एक्सक्लुझिव्ह असा हा रिपोर्ट. मुद्रा लोनच्या नावाखाली बँकांची हातचलाकी. टार्गेट दाखवण्यासाठी आधीची कर्जच मुद्रा लोन मध्ये बदलली. गरीब आणि गरजू लोकांसोबत बँकांचा धोका. तो नंतर गेल्या 2 वर्षापूर्वी मी एकदा ऑडिटसाठी जे स्टेटमेंट मागवलं, त्या ऑडिटमध्ये माझ्या स्टेटमेंटवर मुद्रा लिहून आलं. तर मी विचार केला की मुद्रा योजना तर ही मोदी सरकार आल्यानंतर आलेली आहे आणि मी तर कोणतं अर्ज दिलेला नाहीये. मग मी माहिती घेतल्यावर असं कळालं की बँकेला मी पत्र दिलेलं नाहीये, तरी बँकेला जे टार्गेट राहतात मुद्रा लोनचं ते गरजू तरुणांना ते वाटप करण्याऐवजी एक्झिस्टिंग जे वर्तमानमध्ये सुरू खाते आहेत त्याच खात्यांना त्याच्यात कन्वर्ट करून आपलं मुद्राचं टार्गेट आपण करतोय. या पद्धतीचं बँकांनी, सर्वच बँकांनी केलेलं आहे. ऐकलं, हे आहे नांदेडचे फारुक अहमद. महाराष्ट्र ग्रामीण बँकेनं त्यांचं आधीच कर्ज कसं मुद्रा लोन मध्ये बदललं त्याचा हा धडधड पुरावा. त्यांचं कर्ज कसं मुद्रा लोन मध्ये बदलण्यात आलंय हे स्पष्ट दिसतंय आणि हे सर्व काही बँकेने केलंय सरकारला दाखवण्यासाठी की मुद्रा लोनचं वाटप तर सुरू आहे. मग मी बँकेमध्ये जाऊन माहिती घेतली की हे मुद्रा कसं काय येतोय. ते म्हणले की मुद्रामध्ये अशी आम्हाला टार्गेट राहतो आणि त्या हिशोबानं जे रेग्युलर लोन आहेत त्यांना आम्ही त्याचं डायव्हर्ट करतो या पद्धतीनं. आणि मी म्हणलं की बाबा मी अर्ज केलेला नसताना, तर ते म्हणले की तुम्हाला आम्ही काही नुकसान केलं नाही, उलट तुमचा फायदा झाला. तुम्हाला 2% जे काही इंटरेस्ट लागतो तो कमी झालेला आहे. युअर इंटरेस्ट इज रिड्युस्ड बाय 2%. म्हणजेच आधीचं कर्ज असलेल्या व्यक्तीचं कर्ज मुद्रा लोन मध्ये बदलून सरकारची आणि जनतेची दिशाभूल सुरू आहे आणि वास्तवात मात्र लोकांना मुद्रा लोन मिळत नाही. त्यामुळे अशा बँकांवर आणि त्यांच्या अधिकाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची गरज आहे. कॅमेरामन सचिन चिंदरकर सह ब्रह्मा चट्टे, TV9 मराठी, नांदेड.
जुनंच कर्ज हे मुद्रा लोन मध्ये बदललं जातं आणि टार्गेट पूर्ण केल्याचं दाखवलं जातं. हे आहे बँकांचं टार्गेट. एक छोटासा ब्रेक इथे घेऊयात आणि लगेच परत येऊया. सध्या एक शब्द फारच चर्चेत आहे आणि तो शब्द आहे म्हणजे एनपीए आणि म्हणजेच बुडीत कर्ज. आता एकीकडे बँकांकडे चपला झिजवून सुद्धा मुद्रा लोन मिळत नाही, तर तिकडे एनपीए तब्बल 11,000 कोटींनी वाढल्याची आकडेवारी आहे. या एनपीए वरूनच बँकांची परिस्थिती नेमकी कशी आहे ते देखील आपण पाहूया. मुद्रा योजना 7 लाख करोड़ रुपए हमने मुद्रा योजना से दिया. माननीय अध्यक्षा जी, उन लोगों को दिया जिनके पास कोलेटरल गारंटी का भी कोई ताकत नहीं था और उन्होंने स्वरोजगार खड़ा किया, उन्होंने रोजगार के अवसर पैदा किए. ये काम हमने किया है. एनपीए म्हणजेच बुडीत कर्जाबद्दल मोठी चिंता व्यक्त करण्यात येते. त्यातच पंतप्रधान मुद्रा योजनेतील थकीत कर्जाची रक्कम 11,000 कोटींवर गेली. आता मुद्रा लोनद्वारे किती कर्ज वाटप झालं त्यावरही एक नजर टाकू. 2015-16 मध्ये 1,32,954 कोटींचं वाटप झालं. 2016-17 मध्ये 1,75,312 कोटी. 2017-18 मध्ये 2,46,467 कोटी आणि 2018-19 मध्ये आतापर्यंत 1,80,289 कोटीचं वाटप करण्यात आलं. आता बँकांच्या अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे हेही आम्ही जाणून घेतलं. विदर्भ कोकण ग्रामीण बँक, लांबोटी, जिल्हा सोलापूर, शाखाधिकारी निशिकांत वडेपल्ली. काहीही नाही, वसुली काहीही नाही. वसुली बाबतीत कोण काय बोलत नाही, फक्त वाटा हे बोलला. वसुलीचं नाही कसं काय होणार मुद्रा? तुम्हीच सांगा कसं काय करेल. तुम्ही सोल्युशन सांगा. सरकार तर 16 कोट वाढले ना, ते 10 कोट थकीत आहे. थकीत आहे. बाप, अजून एक 2-3 कोणामध्ये शटर ओढायचं खाली, बाकी काय शटरच खाली ओढायचं. थकीत आहे ते. आणि 8 कोटी तर एनपीए. बापरे, 8 कोटी तर एनपीए. म्हणजे जवळपास अर्ध कर्ज बुडत असल्याचं बँक अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. लोन सुरुवातीपासून आतापर्यंत द्यायला बँका उत्सुक नाहीच आहेत. याचं कारण मुद्रा लोनमध्ये जर समजा मी 10 लाखाचं कर्ज दिलं तर त्याचं तारण हे 1 लाखाचं पण तारण नाही आहे. किंबहुना तारणाशिवाय जर 10 लाख द्यायचे तर कोणता ब्रांच मॅनेजर आणि कोणत्या बँकेचा माणूस तयार होईल. त्यामुळे सरकारच्या दबावाखाली बँकांचे चेअरमन खालच्या लोकांना आदेश देतात की तुम्ही एवढी मुद्रा लोन दिलीच पाहिजेत. आता अशी जी मुद्रा लोन गेल्या 2-3 वर्षाची देण्यात आलेली आहेत ही थकीत आणि बुडीत कर्जाच्या आत्ता कठड्यावर उभी आहेत. किंबहुना ती पहिल्या दिवशी देतानाच ती बुडीत आहेत असं गृहीत धरून नाईलाजास्त दडपणाला बळी पडून बँकांनी दिलेली आहेत. आणि मला असं वाटतं की त्याची संख्या सुद्धा 3 लाख कोटी आहे. मोठी विचित्र परिस्थिती आहे. एकीकडे तरुणांना मुद्रा लोन मिळत नसल्याचं TV9च्या स्टिंग ऑपरेशन मध्ये कैद झालंय, तर बुडीत कर्जही वाढत चाललंय. त्यामुळे मुद्रा लोनचा पारदर्शीपणा शोधून काढणं आवश्यक आहे. कॅमेरामन सचिन शिंदरकरसह ब्रह्मा चट्टे, TV9 मराठी. विश्वास सुडकी, तुमच्याकडे येते मी. मात्र आधी मला सगळ्यात आधी प्रदीपजींकडे जायचंय. प्रदीपजी, हे असं बुडीत कर्ज आहे, 11,000 कोटींचं एनपीए आहे आणि त्यामुळेच कदाचित बँका देत नसतील मुद्रा लोन. नाही, यामध्ये तांत्रिक माहिती थोडी ऐकून घेण्यासाठी थोडा मला वेळ द्या. प्रामुख्याने असं आहे की मी आधी सांगितलं होतं की ही रिफायनान्स एजन्सी म्हणून मुद्रानी द्यायला कबूल केलेलं आहे. आता यामध्ये लक्षात घ्या की समजा 10 लाखाचं जर का कर्ज एखाद्या उद्योजकाला दिलं एखाद्या बँकेने, म्हणजे नॅशनलाइज बँकेने, तर त्याचं रिफायनान्स हे मुद्राकडून सिडबीच्या मार्फत हे 10 लाख रुपये त्या बँकेला परत मिळतात. ही पहिली गोष्ट. तर हे 6.7% सिडबी त्यांना पैसे देते. म्हणजे बँकेच्या प्रामुख्याने त्यांच्या हिस्साचे पैसे तिथं गेलेले नाही आहेत. हा एक लक्षात घेतला पाहिजे. दुसरा भाग हा, आता उडगे साहेब जे म्हणाले की त्याला कोलॅटरल सिक्युरिटी नाही, परंतु मला हे म्हणायचं की कोलॅटरल सिक्युरिटीची आवश्यकताच नाही. मुळात हीच स्कीम आहे
क्रेडिट गॅरंटी फंड नावाचा एक सरकारी फंड आहे. त्या क्रेडिट गॅरंटीची 75% अमाऊंटची गॅरंटी ही केंद्र सरकार त्यांना देत आहे. जर का बुडालं हे लोन तर त्याचे 75% पैसे हे क्रेडिट गॅरंटी मधून बँकेला मिळणार आहेत. हे सगळं बँका अधिकाऱ्यांना पटत नाहीये, त्यांचं ऐकून घ्या तुम्ही. विश्वास उडकी, मलाही बोलायचं आहे. मी पहिल्यापासून सांगतोय की ही मुद्रा योजना नाही असं त्यांनी सांगावं. ऐका, या मुद्रा योजनेच्या बाबतीमध्ये सरकारने ती रिफायनान्स वगैरे म्हणणं असं नाहीये. फक्त हे क्लीन लोन आहे, याला कुठलंही तारण नाही. कोणताही मॅनेजर का देत नाही? कारण त्याला चार्जशीट मिळते. ऐका आता मला बोलू द्या ना, आता मला बोलू द्या साहेब. लक्षात घ्या आधी सुद्धा तुम्ही चूक केली. तुम्ही जस्ट नाही तुम्ही चूक केली आधी बोलताना सुद्धा. तुम्ही सांगितलं महिलांसाठी वेगळं, तरुणांसाठी असं नाही आहे. यामध्ये शिशु, किशोर आणि तरुण हे 3 गट आहेत. यामध्ये असं महिलांसाठी वेगळं असं नाही. मी तुम्हाला आकडेवारी सहित सांगू शकतो. ठीक आहे ना, किशोर आहे, युवा आहे, महिला सगळं ठीक आहे. मूळ मुद्दा काय? ही क्लीन लोन आहे हे सांगू शकतो. ऐका मूळ मुद्दा काय? प्रदीप पंतप्रधानांनी स्वतः परदेशी पूर्ण ऐका ना जरा. खोटी माहिती पुढे कशी काय देऊ शकता? जरा पूर्ण ऐका जरा. बँकांना जी जाहिरातीच्या माध्यमातून पंतप्रधानांनी सांगितली, पण स्कीम काय आहे? ही क्लीन लोन आहे, ह्याला तारण नाही. आणि काय त्यांनी सांगितलं, तुम्ही त्यांच्या अन्य व्यवसायांचा अभ्यास करून त्यांच्या स्टार्टअपसाठी मदत. पूर्ण ऐकत का नाही तुम्ही? तुम्हाला ऐकायचं नाहीये का? प्रदीपजी, तुम्ही दुसऱ्यांचं ऐकून घ्यायला शिका थोडंसं. उडकी थांबा. भाई काय बोलताय? बँक मॅनेजर का देत नाही याचं कारण ती सगळी थकीत होणार याची त्याला पहिल्या दिवशी कल्पना आहे. दुसरी गोष्ट, समजा 10 लाखाचं कर्ज दिलं तर म्हणून भारत सरकार त्याला रिफायनान्स देणार नाहीये. आज लोकसभेमध्ये पंतप्रधान जे बोलतायत किंवा अर्थमंत्री जे बोलतायत, याला सपोर्टिंग सरकारने फंड दिलेला नाहीये. निखिला प्रोव्हिजन नाहीये. बॅलन्स शीट मध्ये वेगळी प्रोव्हिजन नाहीये. सरकारकडून पुरवठा नाहीये. क्रेडिट गॅरंटी फंड मध्ये निखिला असं आहे की त्या आपल्या एक्सपर्टना जरा त्यांना मला शांत राहिले तर आम्हाला बोलता येईल. कारण कसं आहे की आपल्या अंगाशी आल्यावर मध्ये मध्ये बोलण्याचे त्यांना प्रशिक्षण दिलं जातं, ते करतात आहेत चांगल्या प्रकारे. त्यांना आत्ताच तुम्ही दाखवलेलं पंतप्रधानांचं आपण एक वाक्य दाखवलं. काय मॅडम अध्यक्षजी 60 लाख कोटीचं आतापर्यंत आम्ही वाटलं, तुम्हीच दाखवलं, मी नाही बोललो. नाही खोट आहे. दुसरं महत्वाचं त्यांनी सांगितलं, जे आता हे सांगतात आहेत ते आमचे मित्र उदगी सांगतात, ते पंतप्रधानच म्हणाले, कुछ भी नहीं देना पड़ा सबको मैडम, हमने 60 लाख करोड बांटे. आता तुमची आकडेवारी मात्र बँकांची आकडेवारी आहे. आता मुद्रा लोन का मिळत नाही, काय नेमकं हे टार्गेट आहे, हे सगळं आम्ही आपल्या समोर वास्तव मांडलेलं आहे. एक सर्वसामान्य नागरिक म्हणून हे वास्तव आम्ही आपल्या समोर मांडलेलं आहे. आता उद्या अर्थमंत्री म्हणालेत की या सगळ्या संदर्भामध्ये कॅबिनेटमध्ये आम्ही चर्चा करू. बघूयात या संदर्भामध्ये नेमका काय तोडगा निघतो किंवा सरकार या सगळ्यावर काय स्टँड घेतं. अर्थात